नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी मराठी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2026साठी महत्त्वाचा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला कुठल्या घटकांवरती फोकस करायचा आहे त्याविषयीची एक कल्पना येण्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ. यासाठी आपण कृती 5 व्याकरण व लेखनपासून सुरुवात करूयात. यामधला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे निबंधाचा, जो जर तुम्ही अट्रॅक्टिव्ह आणि व्यवस्थित जर लिखाण केलं तर 10 पैकी 10 मार्क मिळून जाणारा प्रश्न आहे. तर त्यावरती आपण विचार करूयात की कोणत्या प्रकारचे कशा टाईपचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. तर आत्तापर्यंत जेवढे काही बोर्ड परीक्षा झाले ना, त्या सगळ्यांच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पाहूयात आपण. कशा पद्धतीचे प्रश्न होते त्यावरून अंदाज आपल्याला येऊन जाईल. तर ऑक्टोबर 21मध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते ते जर पाहिले तर मी अनुभवलेली पहाट, मी शेतकरी बोलतोय, झाडे बोलू लागली तर, माझा आवडता कलावंत आणि मोबाईल शाप की वर्धा. सगळे विषय अतिशय सोपे आहेत, पण त्याच्यातलाही प्रभावीपणे तुम्हाला मांडता येईल आणि जास्त वेगळ्या पद्धतीने लिखाण करता येईल असा कोणता घटक आहे तो व्यवस्थित निवडा आणि त्याच्यावरती फोकस करा. त्यानंतर नेक्स्ट पुढची परीक्षा झाली ती फेब्रुवारी 2022मध्ये. त्यामध्ये आले होता मी पाहिलेला अविस्मरणीय सामना, माझे आवडते शिक्षक, मी शाळेची घंटा बोलतोय, सूर्य नाही उगवला तर, आजच्या स्त्रीचे सामाजिक स्थान. नेक्स्ट पाहूयात. यानंतर परीक्षा झाली जुलै 2022मध्ये. तर यामध्ये एक अविस्मरणीय सहल, माझा आवडता कलावंत, मी रस्ता बोलतोय, इंटरनेट खंडित झाले तर आणि विज्ञान शाप की वर्धा. यानंतर नेक्स्ट पुढची पेपर होता फेब्रुवारी 2023मध्ये. यामध्ये मी अनुभवलेला पाऊस, माझा आवडता खेळाडू, मी फळा बोलतोय, पेट्रोल संपले तर, वाचते होऊया. त्यानंतर नेक्स्ट पुढची परीक्षा झाली होती जुलै 23मध्ये. यामध्ये मी अनुभवलेला निसर्ग, माझा आवडता खेळ, घंटागाडीवरील कर्मचाऱ्याचे मनोगत, मी शिक्षक झालो तर, युग तंत्रज्ञानाचे. त्यानंतर नेक्स्ट फेब्रुवारी 24 यामध्ये निसर्ग, माझा सखा, माझा आवडता लेखक किंवा कवी, मी समुद्र बोलतोय, क्रीडांगण बोलू लागले तर, वृत्तपत्रांचे महत्त्व. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्नपत्रिका होती ती जुलै 24मध्ये आलेली. त्यामध्ये पहाटेचे सौंदर्य, माझे आवडते शिक्षक, भ्रमणध्वनी मोबाईलचे मनोगत, सूर्य मावळला नाही तर आणि युग आहे माहिती तंत्रज्ञानाचे. आणि नेक्स्ट पुढची जी परीक्षा झाली ती होती फेब्रुवारी 25मध्ये. उत्साहाचा झरा, माझी आई, माझा आवडता ऋतू, मी रस्ता बोलतोय, इंटरनेट शाप की वर्धा, शाळा बंद पडल्या तर. यानंतर नेक्स्ट आहे का जुलै 25मध्ये एक झालेली प्रश्नपत्रिका. त्यामध्ये संगणक काळाची साक्षरता, काळाची गरज, शेतकऱ्याचे मनोगत, परीक्षा नसत्या तर, माझा आवडता साहित्यिक, मी पाहिलेला अपघात. तर या सगळ्या निबंधांचा विचार केला तर एका व्यक्तीवरती जे फोकस केलं जातं त्यामध्ये शिक्षक झाले, आई झालेली आहे, साहित्यिक झालेले आहेत, अशा प्रकारच्या घटकांवरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. आणि आता थोडंसं जो तुम्ही काळ जर पाहिला तर या काळामध्ये युद्धजन्य परिस्थिती फार मोठ्या प्रमाणात जगामध्ये अस्तित्वात आलेल्या आहेत. तर कल्पना करण्याच्या संदर्भात जशा परीक्षा नसत्या तर जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये युद्धाच्या संदर्भात, युद्ध झाले तर, युद्ध साहित्य वापरले तर, युद्धाच्या संदर्भातलं किंवा पर्यावरणीय समस्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक तंत्रज्ञानावरती प्रश्न प्रत्येक वर्षी आपल्याला पाहायला मिळाला, संगणक, मोबाईल यांसारख्या घटकांवरती आधारित असलेला. तर तो एक महत्त्वाचा घटक होता. कोणाच तरी मनोगत विचारलं जातं किंवा मग निरीक्षणात्मक जे आहे, मी पाहिलेला अपघात, मी पाहिलेला पाऊस, तर असेही प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत. तर आपण त्या घटकांचा विचार करून जर विचार केला तर काही घटक असे आहेत की त्यांचा विचार करून ठेवा. त्या पद्धतीने तुम्हाला कुठल्या तरी एक याच्यातला सब्जेक्ट निवडा आणि त्या सब्जेक्टनुसार तयारी केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा बोर्ड परीक्षेसाठी होईल. सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी समजतील. तर चला मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बोर्ड परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांचीच माहिती आपण समोर ठेवून विचार करूयात, म्हणजे तुम्हाला एक क्विक रिव्हिजन या ठिकाणी